जी बैठक झाली या बैठकीत अहवाल सादर करण्यात आले आहेत. कशी तयारी चालू आहे आणि कशा संदर्भात नेमकी चर्चा झाली? खरं तर ही संघटनात्मक बैठक आहे. उपनेत्यांनी आपल्या कामाचा अहवाल द्यावा अशा सूचना मागच्या काळात दिल्या होत्या. त्यात बऱ्याच उपनेत्यांनी आपापल्या कामाचा कार्याचा अहवाल सबमिट केलेला आहे आणि नेते असतील हे काय म्हणजे तसे पाहायला गेलं तर एक संघटनेचे घटक आहेत. म्हणून उपनेत्यांनासुद्धा नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा अखत्यारीमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या कशा पद्धतीने द्यायच्या त्याच्याविषयी मतं जाणून घेण्यात आलेली आहे. जनतेचे वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न त्या भागातले त्याचाही एक रिव्ह्यू घेण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. आणि जो दौरे सातत्यानं होतात, आता नाशिकला येणाऱ्या काळात 16 तारखेला पक्षाचं शिबिर आहे आणि असंच मला वाटतं महाराष्ट्रभरात येणाऱ्या 2-4 महिन्यातलं नियोजन हे हळूहळू एक टप्प्यामध्ये चालू आहे. कुठल्या विभागाच्या बैठका होत्या? नाही, आता नाशिकला शिबिर आहे ना पक्षाचं, जिल्ह्याचं, पूर्ण जिल्ह्याचं नाशिकचं आहे. नंतर वेगळ्या ठिकाणी होईल, त्याच्या पुढच्या टप्प्यात मराठवाड्यात होणार आहे. आणि म्हणून आणि जनरली आता शेतकऱ्यांची इश्यू आहे, ग्रामीण भागात कापसाचा इश्यू महत्त्वाचा आहे, सोयाबीनचा इश्यू तसाच राहिला आहे, कापूस खरेदी होत नाही, कांद्याचा इश्यू आहे, अवकाळी पावसाची एक शक्यता आहे. या संदर्भात सुद्धा चर्चा बैठकीमध्ये झालेली. आज महाराष्ट्राच्या काही भागामध्ये अवकाळी पाऊस पडलेला आहे. काल 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही आणि तुम्ही घेतलेले कर्ज परत करा असे निर्देश दिलेले आहेत. निवडणुकीमध्ये कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. कसं बघता या सर्व? खरं तर या सरकारने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केलेली आहे. लाडक्या बहिणीची फसवणूक केलेली आहे. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार सरकार आल्यानंतर 100 दिवसाच्या प्रोग्राममध्ये तुमचा 7-12 कोरा होईल असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि राज्याचे एक उपमुख्यमंत्री सांगतात की 31 मार्चच्या आत शेतकऱ्यांनी कर्ज फेडा. एकीकडं शेतमालाला भाव नाही, एकीकडं ज्या शेतकऱ्याला नुकसान आलं त्याची नुकसान भरपाई नाही आणि शेतकऱ्यांनी कर्ज कुठून फेडायचं अशा प्रकारचा शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती झाली पाहिजे ही भूमिका घेऊन मला असं वाटतं निश्चित येणार काळात आम्ही शिवसेना लढा उभारा करू. परंतु ज्या पद्धतीनं सरकारमधील लोक ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत मला वाटतं याचा निषेध निश्चित जनता आणि शेतकरी करेल. हे पण टोल वाढवलेला आहे. आजपासून मुद्रांक शुल्क रेडी रेकनरचे दरसुद्धा राज्यात सगळीकडे वाढलेले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं मुद्रांक वाढलेले. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. आत्ताच्या घडीला खडखडाट हा शब्द वापरतो मी, कारण रस्त्याचे जे कॉन्ट्रॅक्ट्स निघाले 70,000 कोटीचे काढले, 700 कोटी रुपये त्यांना दिले. जलसंपदाचं तसंच, जलसंधारणाचं तसंच. म्हणून राज्याच्या तिजोरीमध्ये आत्ताच्या घडीला खडखडाट आहे. या राज्याची तिजोरी रिकामी आहे. या सत्ताधाऱ्यांनी मागच्या काळामध्ये जनतेच्या पैशाची पूर्णपणे उधळपट्टी केलेली आहे. जिथं अजून काही ॲक्वायझेशनसुद्धा नाही, भूसंपादन अशा कामाचे टेंडर्स काढल्याचे प्रकारसुद्धा आता समोर आलेले आहे. आणि म्हणून सत्ताधाऱ्यांनी नुसती या महाराष्ट्राची लूट भारतीय जनता पार्टीने आमच्यातल्या गेलेल्या गद्दार लोकांनी केलेली आणि ती अजून चालू ठेवलेली. संसदेत वक्फ बिल मांडलं जाणार आहे उद्या. त्या संदर्भात श्रीकांत शिंदेंनी प्रश्न विचारलेला आहे की बाळासाहेबांच्या भूमिकेला समरूप असं आम्ही भूमिका उद्या वक्फला विरोध करून हे मला असं वाटतं त्यांना करू द्या. गद्दारी केली ही काय बाळासाहेबांची भूमिका होती का? त्याच्यामुळं वक्फचं बिल जे येईल मला वाटतं शिवसेना त्याची भूमिका उद्या सभागृहात सादर करेल. परंतु वक्फचा कायदा येत असताना नितीश कुमारची भूमिका काय, चंद्राबाबूची भूमिका काय हे सुद्धा विचारा ना, याचीसुद्धा माहिती घ्या. माझ्या हत्येचा कट होता, हरणीची शिकार केली म्हणून बिश्नोई गँगकडून माझी हत्या करण्याचा कट होता असं सत्ताधारी आमदार सुरेश धस यांनी बोलतोच. त्यांचंच सरकार आहे, गृहमंत्री त्यांचेच आहे, सगळं त्यांचंच आहे. त्यांच्याकडे एक तक्रार करावी, संरक्षण घ्यावं. एकमेकांना करायचं तर एकमेकाच्या विषय होणारच आहे या गोष्टी. धन्यवाद. हिंदी में बता दीजिए, वक्फ अमेंडमेंट बिल को लेकर कल सदन में चर्चा हो सकती है. इसको लेकर उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना का क्या स्टैंड है? शिवसेना का स्टैंड कल हाउस में शिवसेना के लीडर रखेंगे
शिवसेना का स्टैंड बहुत क्लियर है। अरविंद जी सावंत, संजय जी राउत साहब ये स्टैंड रखेंगे, लेकिन मैं समझता हूँ ये सब स्टैंड रहते हुए जो सरकार में शामिल है चंद्रा बाबू और नीतीश कुमार, इनका स्टैंड क्या है ये भी देखो। श्रीकांत शिंदे चेतावनी दे रहे, कह रहे हैं कि हिम्मत है तो आप अपनी भूमिका स्पष्ट करें। ये श्रीकांत शिंदे क्या चिकन जो के बच्चा है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।